हॅलो 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 डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये 10वी गणित भाग 1 मधला आपण पाहिला होता सराव संच 2.2, जो की आपला वर्ग समीकरण या प्रकरणामधला होता. याचा आता व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणामधला सराव संच 2.3 आणि यामध्ये आपण बघणार आहोत की पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरण कसे सोडवले जातात. यामध्ये खूप जास्त नाही, फक्त 6 प्रश्न आहेत आणि ते 6च प्रश्न केले की आपले आजचे मार्क्स एकदम फिक्स झाले म्हणून समजायचे. तर विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला, जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि तुमच्यासाठी मी फ्री मध्ये असेच व्हिडिओ कंटेंट सुद्धा घेऊन येणार आहे. चला उशीर न करता आपण पाहूया पुढचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्र, बोर्डवरती जो प्रश्न तुम्हाला दिसत आहे याला आपण एका वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आहे, म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीनं. आता काय सांगले, खालील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. आता हे पूर्ण वर्ग पद्धत म्हणजे काय? आता हे जे समीकरण दिलेलं आहे ना आपल्याकडे, यामध्ये आपल्याला एक तिसरं पद ऍड करायचं असतं. ठीक आहे, थर्ड जे म्हणतो थर्ड टर्म आपल्या याच्यामध्ये ऍड करायचे असते. आता ते तिसरं पद म्हणजे काय असते बघा. आपल्याकडे जे समीकरण दिले आपण अगोदर लिहून घेऊया. काय दिले? x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये ह्या 20 च्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, इथे एक पद ऍड करायचं असते. ह्या 20 च्या ऐवजी काय करायचंय, इथे एक पद ऍड करायचं. त्याला आपण के मानतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो इकडे थोडक्यात. आपल्याकडे जे x चा वर्ग अधिक x वजा 20 जे दिलेलं आहे, ह्या 20 च्या ठिकाणी आपल्याला एक तिसरं पद ऍड करायचं असतं. आता समजा आपण इथं लिहिलं x चा वर्ग अधिक x वजाच्या, आता इथं काय येणार माहिती आहे का, इथं समजा आपण अधिक के केलं की बघायला का वेगळा कलर लिहितो म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. इथं अधिक के केलं की समोर येणार आहे कंसामध्ये x अधिक a चा वर्ग. हे फिक्स असणार आहे. प्रत्येक समीकरण सोडवताना इथून इतकं फिक्सच असणार आहे. तुम्ही कुठल्याही पेक्षामधले 6 ला 6 समीकरण घ्या किंवा कुठले समीकरण घ्या, यामध्ये ज्यावेळेस आपण हे समीकरण आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ह्या समीकरणामध्ये तिसरं पद ऍड करायचं. जी संख्या दिलेली आहे आपल्याकडे त्या संख्येऐवजी एक तिसरं पद के ऍड करतो आपण. आणि जसंही आपण अधिक के केलं, ठीक आहे, हा मिस्टर के ऍड केला की आपल्याकडे काय मिळणार आहे दुसऱ्या कंसामध्ये x अधिक a चा वर्ग. आता तुम्हाला हे तर माहितच आहे x अधिक a. आता x का घेतला, समीकरणामध्ये x आहे सगळीकडे म्हणून x अधिक a चा वर्ग. जर समीकरणामध्ये y असता तर y अधिक a चा वर्ग, m असता तर m अधिक a चा वर्ग. आता इथं लक्षात घ्या, x अधिक a चा वर्ग घेतलाय. जर x च्या बाजूला मधल्या x च्या बाजूला जर अधिक आहे म्हणून अधिक a चा घेतला वर्ग. जर वजा असता इथं तर आपल्याला x वजा a चा वर्ग घ्यावा लागला असता. बरोबर आहे. त्याच प्रकारे मग याचं आपल्याला माहित आहे, याचं संक्षिप्त रूप कसं करता आपण, याचं संक्षिप्त रूप तुम्हाला सांगतो. आपल्याकडे तुम्हाला माहित आहे अगोदर a अधिक b चा वर्ग हे सूत्र झालेलं आहे. यामध्ये काय करता आपण, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, अशा पद्धतीने आपण सोडवत असतो. आता हे तुम्हाला मागच्या वर्षी झालेलं आहे. बरोबर आहे. तर आता ह्याला याच रूपामध्ये आपल्याला करायचं आहे. मग कसं करणार, हे जशाला तसं. आता याचं संक्षिप्त रूप आपण वाढवलं तर पहिल्या पदाचा वर्ग x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद x गुणिले दुसरं पद a अधिक a चा वर्ग. तर या ठिकाणी याचं संक्षिप्त रूप झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तर तिसरं पद आपण ऍड करून घेऊया. आता बघा, पहिलं गणित तुम्ही लक्ष देऊन बघलं ना, याच्या नंतरचे गणित तुम्हाला ऑटोमॅटिकली सॉर्ट आउट होतील, तुम्हाला सोडवता येतील ते. पण त्याच्यानं पहिलं गणित जे आहे ना ते एकदम लक्ष देऊन बघा बारकाईनं. तर काय करतो यामध्ये आपण, सगळ्यात अगोदर घेतलं समजा x चा वर्ग जसाला तसा घेतला आपण. ठीक आहे, x चा वर्ग अधिक x जसाला तसं. आता ह्या इथं वजा 20 आहे, या ठिकाणी आपण काय केलं, अधिक के ऍड केला. ठीक आहे. आता जसं हे अधिक के ऍड केला त्याचबरोबर बरोबरच्या पलीकडे काय येणार आहे, मग तुम्हाला सांगितलं होतं मी x अधिक a चा वर्ग हे कॉमन असणार आहे. हे सगळीकडेच असणार आहे जशाला तसं, हे बदलणार नाही. एकदा ऍडिशन के केलं की इथं x अधिक a चा वर्ग कन्फर्म असणार आहे. x असेल तर x अधिक a चा वर्ग, y असेल तर y अधिक a चा वर्ग, m असेल तर m अधिक a चा वर्ग. ठीक आहे. आता पुढे समीकरण येणार आहेत तसे, तेव्हा तुम्हाला समजलं असते. नंतर काय करणार होतं आपण, नंतर आता याचं संक्षिप्त रूप करून घ्यायचं. मग आपण x चा वर्ग अधिक x अधिक k जसं तसं. बरोबर. आता x अधिक a चा वर्ग काय करता आपण, x म्हणजे अगोदर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद x दुसरं पद गुणिले a अधिक नंतर काय शेवटी दुसऱ्या पदाचा वर्ग a चा वर्ग घेतला. आता जसं याचं संक्षिप्त रूप केलं, आता आपलं ह्याच्यामध्ये मेन ध्येय काय, के ची किंमत कळली पाहिजे आपल्याला. के ची व्हॅल्यू काय आहे
पण के ची किंमत काढण्याच्या अगोदर आपल्याला ह्या ए ची किंमत काढावी लागते। मग के ची किंमत काढण्याच्या अगोदर जर ए ची किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करणं लागतंय बघा, हे जे पहिलं आहे x चा वर्ग इथं x चा वर्ग म्हणजे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद तिसरं पद, म्हणजेच काय सांगायचं थोडक्यात मला, हे x चा वर्ग म्हणजे x चा वर्ग पहिल्याला पहिलं, हे x म्हणजे 2xa आणि हा k म्हणजे हा a चा वर्ग। आलं का लक्षात? पहिल्यासाठी पहिले, दुसऱ्यासाठी दुसरं, तिसऱ्यासाठी तिसरं। आपल्याला एवढं माहित आहे LHS = RHS, डावी बाजू बरोबर उजवी बाजू असते, बरोबर आहे। मग त्याच बरोबर आपल्याला के ची किंमत काढण्या अगोदर ए ची किंमत काढून घ्यायची आहे। मग त्यासाठी आपण लिहितो 2xa बरोबर x। मग आता ए इथंच ठेवायचं, ए ची किंमत काढायची म्हणून। मग आता हे जे गुणिले 2x आहे तर तिकडे भागिले 2x होतील, म्हणजे x भागिले 2x। मग ए ची किंमत काय मिळणार आपल्याला, x काय झाले, गेट कॅन्सल झाले, कटले, बरोबर आहे, हे कटले। मग राहिलं काय आपल्याकडं, राहिलं फक्त a बरोबर 1/2, 1/2 म्हणजे आता इथं बघा x च्या बाजूला काय नव्हता म्हणून 1 होता आणि खाली घेतला आपण 2, मग आपल्याला a बरोबरची किंमत मिळाली 1/2 ही किंमत मिळालेली आहे। आता a बरोबर 1/2 मिळाले, पण आपल्याला फक्त a ची किंमत काढायची होती का, आपल्याला k ची किंमत माहित पाहिजे। मग आपल्याला k ची किंमत काढून घ्यायची आहे। मग k ची किंमत कशी काढणार आपण, k बरोबर बघा आता शेवटचं पद k आहे आणि इकडे शेवटचं पद काय a चा वर्ग, मग k बरोबर a चा वर्ग। तर k बरोबर a चा वर्ग म्हणजे काय 1/2 याचा वर्ग केला तर आपल्याला काय मिळते, 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4, म्हणजेच k ची किंमत काय मिळाली आपल्याला, इथं k ची किंमत मिळाली 1। अरे यार लाईट गेली, बट डोंट वरी विद्यार्थी मित्र, आपल्याकडे इथं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे। आपण लगेच बोर्ड चालू करूया, तोपर्यंत तुम्ही टेंशन घेऊ नका, धक्काबुक्की करू नका। पहिली गोष्ट, धक्काबुक्की करेंगे तो मार खाएंगे। देखो अब भी रुको, अब भी चालू करता मैं। हाँ चलो तो चालू हो गया रे बच्चा लोग, अभी गोंधल नहीं करने का रे बाबा, यहाँ पे चालू कर देते हैं अभी 1 मिनट में। अपन देखो कहाँ पे थे अपन, अरे यार चला गया क्या ये तो चला गया पूरा। चलो ठीक है ठीक है ठीक है, चलो फिर से लिखते रहे बाबा, ठीक से फिर से लिखते अपन। कहाँ पर थे अपन, लाइट गई थी, चालू कर देते अपन फिर से, टेन्शन घेऊ नका पोरं, लगेच चालू करू आपण। कुठपर्यंत आलतो आपण, हा तर बघा हे जे समीकरण होतं, या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं होतं, हे दुसरं आलं का रे, पहिलं कुठे गेलं आपला, पहिला किधर गया रे बाबा, कैसा हो रहा रे, हा हे होतं आपलं पहिलं, ठीक आहे। तो याला सोडवायचं आपल्याला अगोदर, तर या सोडवण्या अगोदर काय करायचं होतं मला सांगितलं होतं की हे जे समीकरण यामध्ये तिसरं पद ऍड करायचं आपल्याला। तिसरं पद कुठलं होतं आपलं k चं, तर k आपल्याला ऍड करायचं आहे म्हणल्यावरती आपल्याला सगळ्यात अगोदर काय करणार होतं, मग आपल्याला लिहायचं होतं समीकरण जसाला तसं। काय समीकरण जसाला तसं लिहायला आपल्याला बघा, x चा वर्ग अधिक x। आता ह्या 20 च्या ऐवजी आपल्याला अधिक k करायचा आहे, k अधिक केला, ऍडिशन k केला की इकडे काय येतं मग x अधिक a चा वर्ग। आणि तुम्हाला माहित आहे हे x अधिक a चा वर्ग आपण कसा सोडवत असतो, तुम्हाला हे सूत्र माहित आहे, a अधिक b याचा जर वर्ग केला तर आपल्याला काय मिळतं, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, अशा पद्धतीने मिळतं। याचं संक्षिप्त रूप मग असंच करायचं आहे आपल्याला। मग या ठिकाणी x अधिक a च्या ठिकाणी काय येणार बघा, ह्याला आपण काय करून घेऊया, संक्षिप्त रूपात करून घेऊया। मग इथे घेतला आपण x अधिक a, तर याचा जर वर्ग केला तर काय येते, पहिलं पद आहे x याचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद काय x, दुसरं पद आहे a अधिक दुसरं पद a चा वर्ग। तर अशा पद्धतीने ह्याचं संक्षिप्त रूप आपल्याला इकडे करून घ्यायचं आहे। मग हे संक्षिप्त रूप टाकून देऊ याच्यामध्ये, ठीक आहे। ले भाई इसमें डाल देते आपण, काय घेणार मग x चा वर्ग अधिक x जशाला तसं, हे पहिलं इथून इतकं जशाला तसं लिहिलं, हे पण समजा हे पण जशाला तसं लिहिलं। आता ह्याचा संक्षिप्त रूप तिथं आपण करून घेतलेला आहे बघा, काय घेतलेलं आहे, x अधिक a चा वर्ग बरोबर काय आपल्याकडं x चा वर्ग अधिक 2xa अधिक a चा वर्ग। इथपर्यंत करून घेतलं की आपलं मेन टार्गेट आहे या k ची किंमत आपल्याला कळायला पाहिजे होते, बरोबर आहे। मग k ची किंमत काढण्या अगोदर आपल्याला a ची किंमत माहित पाहिजे। मग ती किंमत काढायची म्हणजे आपण कसं करतो, आपल्याला माहित आहे हो का, हे x वर्ग म्हणजे x वर्ग, पहिल्यासाठी पहिलं, इथं दुसऱ्यासाठी हे दुसरं आणि तिसऱ्यासाठी हे तिसरं। आता ह्या पहिल्याची तर गरज काय पडत नाही आपल्याला, ठीक आहे, ह्या एवढ्याचीच गरज पडते, 2xa आणि a चा वर्ग। मग आपल्याला काय करायचं, अगोदर a चा वर्ग काढायचा आहे, म्हणून इकडे घेऊ आपण 2xa बरोबर इकडे काय आहे x, मधल्यासाठी मधलं इकडचं घेतलं। मग आता a ची किंमत काढायची म्हणून a आपल्या जागेवर राहिला, तिकडं x जशाला तसा आणि खाली आता इथं गुणाकारात 2x होते, इकडे भागाकारात गेले 2x। मग a बरोबर किंमत काय मिळते आपल्याला, x कटला, राहिला फक्त काय मग आपल्याकडं
राहिली किंमत, आता हा एक्स एक्स कटला, मग राहिलं काय आपल्याकडं, तर इथं किंमत येणार 1/2. मग ए आपल्याकडे ए ची किंमत मिळालेली आहे, ती ए ची किंमत किती मिळाली आपल्याला, ए ची किंमत मिळाली ए बरोबर 1/2. आता ही ए बरोबर 1/2 ची किंमत मिळाली, आता ए ची मिळाली, पण आपल्याला किंमत कायची काढायची आहे रे, आपल्याला किंमत काढायची आहे के ची. मग के बरोबर आपल्याला माहित आहे हे शेवटचं पद की आहे, इकडे शेवटचं पद ए वर्ग आहे, के बरोबर ए वर्ग, बरोबर आहे. मग के बरोबर ए ची किंमत काढली आपण 1/2 चा वर्ग केला, त्यावेळेस आपल्याला किंमत मिळते के बरोबर 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. इथपर्यंत आपलं बघा गणित आलं होतं आणि मध्येच मचकन लाईट गेली आणि आपला सगळा गोंधळ उडाला. तर टेन्शन घ्यायचं नाही, लाईट गेली तरी बी आपण गणित हे कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर आता पुढे काय करायचं, एकदा आपल्याला के ची किंमत मिळाली की हे के ची किंमत, हे जे तिसरं पद के आहे हे या समीकरणामध्ये ऍड करायचं, बरोबर आहे. आपल्याकडे समीकरण काय होतं बघा, समीकरण आपल्याकडे होतं, एक मिनिट, समीकरण काय होतं आपल्याकडं, आपल्याकडे समीकरण बघा जे आहे ते घेऊ आपण, एक्स वर्ग अधिक एक्स, इथं लिहितो आपण एक्स वर्ग अधिक पुढे काय दिलाय एक्स. आता इकडचं रफ करून टाकतो मी, ठीक आहे, याची काय गरज आपल्याला पडणार नाही. तर एक्स वर्ग अधिक एक्स अधिक वजा 20 बरोबर पुढे आहे 0. आता हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे, के ऍड करायचं आहे. मग के ऍड करून घेऊ आपण, त्यासाठी हे एक्स चा वर्ग अधिक एक्स एवढं जसं तसं लिहिलं की मग के ची किंमत ऍड करायची, एक वेळेस अधिक करायचा, एक वेळेस अधिक 1/4, एक वेळेस वजा 1/4 करायचा आणि हे वजा 20 जशाला तसे लिहायचे बरोबर 0. एवढं लिहिलं की काय करायचं माहित आहे का, यामध्ये ह्या तिघांचा एक गट करायचा, हे ठीक आहे, हे समजा शिंदे गट आणि हे समजा ठाकरे गट, ठीक आहे, असं समजा फक्त. एक मिनिट, 1/4 होता, याला काय करू आपण, हे बघा हे तिघांचा एक गट करायचा आणि ह्या दोघांचा एक गट करायचा. मग या तिघांमध्ये काय करायचं, आता इथं सगळा मेन गोंधळ उडतोय बघा, हे तुम्हाला मेन माहित पाहिजे. या तिघांमध्ये करायचं काय, तर हे जे पहिलं आहे पहिल्याचं वर्गमूळ घेतलं, दुसरं जे आहे याचं चिन्ह घेतलं अधिकचं, आणि तिसरं जे आहे याचं वर्गमूळ घेतलं, तर 1 चं वर्गमूळ 1 आणि 4 चं वर्गमूळ 2 यांचा करायचा वर्ग आणि वजाचं चिन्ह जसं तसं वजाचं लिहिलं आपण. त्यानंतर आता बघा 20 च्या खाली काय नाही, म्हणजे 20 च्या खाली काय घेतला, 1 घेतला. आता ह्याला एकदा काय करू आपण, सोडवून घेऊया, ह्याच्या खाली काय 1 घेतला, तर 1 गुणिले 1 तर काय येणार, हे वजा 1, हे चिन्ह नंतर घेऊ आपण, हे घेतलं वजा 1, ठीक आहे, 1 वजा 1 गुणिले 1 वजा 1 आलं आणि 4 गुणिले वजा 20, तर उत्तर काय येते, तर 20 चोक 80 च्या माईला शिंका यायला रे बाबा, सर्दी हो गई साला. 20 चोक 80 इथे घेतले वजा 80 आणि खाली 4 1 4, त्यानंतर पुढे काय बरोबर 0. आता हे जसाला तसं परत घेतलं आपण, x अधिक 1/2 चा वर्ग, नंतर वजा वजा, बघा वजा वजा काय होते, बेरीज होते, बरोबर आहे, समान चिन्ह येतात, बेरीज करावे, उत्तर आला समानतेचं चिन्ह द्यावे. मग 20 आणि 80 आणि 1 झाले 81, तर वजा 81/4 हे जे आपल्याला मिळालं. आता ह्या बघा, तर 9 चा वर्ग 81 आहे आणि 2 चा वर्ग 4 आहे. मग याला आपल्याला ह्या पद्धतीमध्ये लिहायचं आहे. या पद्धती म्हणजे कुठल्या, की बघा इथं काय करणार आपण, इथं लिहिणार x अधिक 1/2 चा वर्ग, हे जशाला तसं घेतलं, वजा आता 9/2 चा वर्ग केला आपण. आता हे जे समीकरण आहे आपल्याला या पद्धतीमध्ये मिळत आहे बघा. आता तुम्हाला आठवत असेल की याच्या अगोदर एक आपण समीकरण बघलं होतं की a वर्ग वजा b वर्ग असेल, त्यावेळेस सरळ सरळ काहीच करायचं नाही, एकदा दोघांची बेरीज, एका कंसामध्ये a अधिक b करणार, एका कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b, एवढंच करायचं आहे. मग बघा ह्या पद्धतीसारखंच इथं करायचं आपल्याला. काय करणार मग आपण, या ठिकाणी आपण करणार आहोत एकदा ह्यांची बेरीज, x अधिक इथं घेऊ आपण x अधिक 1/2 अधिक 9/2 यांची एकदा बेरीज करा. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 1/2 आणि नुमारच्या अंशांची वजाबाकी करा. आता एवढं केलं ठीक आहे. 2 कंस आले आपल्याकडे, एकदा 2 कंस आले की काय कर, आता बरोबर 0 होता बघा, इथं बरोबर 0 बरोबर 0, इथं बी बरोबर 0 होता, इथं बरोबर 0, हे एकदा घेतलं आपण. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय करणार मग आपण, जे x अधिक, आता ह्यांचे बघा सरळ सरळ पाया समान असलं की वरची बेरीज होते, आपल्याला एवढं माहित आहे. मग काय करतो आपण, x बरोबर ह्याला घेऊ बाजूला जरा, तर x अधिक 9 आणि 1 झाले 10/2, एका कंसात 10/2 आलं दुसऱ्या कंसामध्ये. आता इथं दुसऱ्या कंसात काय येणार आहे आपल्याला,
एक्स जशाला तसा अधिक, आता 9 मधून 1 गेला तर 8 राहतात, पण हे जे 8 आहेत हे कसे येणार, -8 येणार. -8 कसे येणार, पुसना बाबा कैसा होणार इधर. तर 9 मधून 1 गेला तर 8 राहतात, पण आता 9चं चिन्ह मोठं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण, म्हणून इथं होणार -8/2. आता बघा 2 नी 5 ला भाग जातो, 2×5 10, इथं 5 येणार, आणि इथं 2 नी 4 ला भाग जातो तर 2×4 येणार, 2×1=2×8. आता हे पुढच्या स्टेपला सोडून घेऊ आपण. इथं काय येतो, मग इथं येतो आपल्याकडं, ठीक आहे, इथून लिहू आपण, जागा आपल्याला पुरी होईल. तर x अधिक नंतर काय आहे 2×10 एवढं भेटलं एका कंसात, दुसऱ्या कंसात भेटणार आहे, इथं बरोबर 0 देऊन टाकला, x वजा 2×2=8, x वजा 4 बरोबर 0. आता इथपर्यंत आलेलो आहोत आपण. याच्या पुढे काय करायचं आपल्याला, की बघा आपल्याला काय भेटणार, आपल्याला x बरोबर काय भेटणार, किंवा x अधिक 5 बरोबर 0 और x वजा 4 बरोबर 0 इथपर्यंत मिळालं. त्यानंतर खालच्या स्टेपला पुढे काय येणार, x बरोबर हे अधिक 5 बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन झाले -5 और मध्ये दुसरं भेटणार आपल्याला x बरोबर -4 तिकडे जाऊन झाले +4. अशा प्रकारे आपल्याला इथं x ची किंमत मिळालेली आहे. आणि एकदा आपल्याला x च्या किमती मिळाल्या म्हणजे आपलं उत्तर इथं काय झालं, सॉल्व्ह करून झालेलं आहे. ठीक आहे, ही एक किंमत मिळाली, ही एक किंमत इथं मिळालेली आहे. अशा प्रकारे गणित सोडवलंय. हवा तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता विद्यार्थी मित्र. पुढचं गणित आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला याचा स्क्रीनशॉट घ्या, पुढचं गणित बघूया आपण नेक्स्ट लगेच. ठीक आहे, झाला स्क्रीनशॉट घेऊन तुमचा, चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, गुड, व्हेरी गुड. चला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा विद्यार्थी मित्र. तुम्ही लाईक करता तर आपल्याकडे जास्तीत जास्त असेच क्वेश्चन इथं आपण सॉल्व्ह करून घेऊयात. बघा नेक्स्ट क्वेश्चन काहीच नाही, त्याच पद्धतीने सारखा आहे, सेम आहे. यामध्ये पण काही गोंधळ उडवण्यासारखी गोष्ट नाही. यामध्ये पण एकदम सिंपल आणि इझी लेवल मध्ये हा क्वेश्चन असणार आहे. फक्त याच्यात करायचंय काय, की इथं फक्त 2 आलेला आहे. ठीक आहे, याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आपली जशी स्टेप आहे ती स्टेप आपण पूर्ण करूयात. सगळ्यात अगोदर काय करतो आपण, हे समीकरण घेतो, x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. हे समीकरण घेतलं. या समीकरणामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, k म्हणजे तिसरं पद ऍड करावं लागणार आहे. मग याच्यामध्ये सरळ सरळ अगोदर k ऍड करायचा. मग x वर्ग अधिक 2x वजा 5 च्या ठिकाणी आज आपण काय केलं, अधिक k जो आहे ऍड केला. जसंही k ऍड केला आपण तसं आपल्याला इकडे काय घ्यावं लागतंय, x अधिक a चा वर्ग हे आपल्याला घ्यावं लागतंय. बरोबर आहे, हे एवढं कॉमन आहे बापा, हे एवढं घ्यावंच लागतंय. ठीक आहे, हे घेतलं तरच आपलं समीकरण सुटणार आहे. हे जसंही आपण k म्हणजे तिसरं पद ऍड करतो त्याच्या समोर x अधिक a चा वर्ग हे घ्यावाच लागतो. मग याचं काय संक्षिप्त रूप आहे ते करून घ्यायचं. आता तुम्हाला संक्षिप्त रूप आता सांगितलं होतं मी, याचं संक्षिप्त रूप कसं करतो आपण, त्याला उदाहरणामध्ये आपण घेतलं x अधिक a याचा वर्ग. त्याच्या अगोदर आपल्याला सूत्र माहित आहे, काय आहे माहित आपल्याला, a अधिक b याचा जर वर्ग केला तर समोर काय भेटतंय, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग असं भेटतंय का नाही आपल्याला. ठीक आहे, असं भेटतंय, एवढं माहित आहे. मग ह्याच्या सारखंच आहे हे पण, ह्याला काय केलं आपण, याला बी तसंच लिहिलं. काय लिहिलं, x अधिक a चा वर्ग केला म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले a अधिक a चा वर्ग. म्हणजेच बघा काय केलं, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद x दुसरं पद गुणिले y, ठीक आहे, अधिक a चा वर्ग. एवढं समजलं. मग याचं संक्षिप्त रूप इथं लिहून घ्यायचं. याचं संक्षिप्त रूप काय आहे इथं लिहून घेऊ आपण. इथं घेतला आपण x चा वर्ग जसा तसा, 2x जसा तसा, अधिक k जसा तसा, बरोबर x अधिक a चा वर्ग तिथं आपण काढलेला आहे. काय घेतला, x चा वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले a अधिक नंतर काय a चा वर्ग. आता ह्या ठिकाणी बघा पोरं, आपल्याला काय करायचं असतं, मेन ध्येय आपलं असतं k ची किंमत काढायची. म्हणून k ची किंमत काढण्या अगोदर a ची किंमत काढावी लागते. मग a ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, हे जे दुसरं आहे मधलं, याला मधल्या संग मधलं जोडून टाकायचं. कसं, हे 2xa बरोबर आहे, ह्याच्या बरोबर आपल्याला घ्यायचंय 2x. ठीक आहे, ह्याच्या बरोबर मधल्या बरोबर मधलं घेतलं की आपल्याला राईट भेटते. मग a ची किंमत काढायची, मग हे इथंच राहिला. पुढं काय जाणार, 2x. आता हा 2x गुणिले हे इकडे येऊन झाला 2x भागिले. मग a बरोबर काय किंमत मिळणार आहे आपल्याला, 2x कटले, राहिला म्हणजे 1/1 म्हणजेच 1. आता a ची किंमत तर बापा मिळाली आपल्याला. मग a ची किंमत मिळाली की k ची किंमत मिळणं काय लय अवघड आहे का, एकदम इझी सोपं आहे. मग k बरोबर आपल्याला माहित आहे, k बरोबर a चा वर्ग आहे. आणि k बरोबर a चा वर्ग आपण काय करणार, 1 या संख्येचा वर्ग केला, 1 चा वर्ग काय येतो
एकच येतो. मग ए चा वर्ग काढला आपण, के चा बी वर्ग काढला आपण, के चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग म्हणजेच 1 ही संख्या आलेली आहे. बघा आपण काय केलं इथं, एक मिनिट ह्याला जरासं बाजूला घेऊ. ठीक आहे. तर आता इथं काय केलं आपण, ए ची किंमत काढली, के ची किंमत काढली. ही जे के ची किंमत मिळाली या समीकरणामध्ये ऍड करायची. समीकरण काय आपल्याकडे, समीकरण जे आहे ते समीकरण लिहून घेऊ. समीकरण काय दिलं आपल्याकडे सगळ्यात अगोदर, x चा वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. या समीकरणामध्ये काय करायचे, ह्या के ची जी किंमत आहे ती ऍड करायची. मग ती कशी ऍड करणार आपण, x चा वर्ग अधिक 2x जसाला तसं, त्यानंतर के ची किंमत एकदा अधिक 1 न ऍड करायची आणि एकदा वजा 1 या संख्या ऍड करायची, पुन्हा वजा 5 जशाला तसे घेतले बरोबर 0. आता ह्यानंतर काय करायचं, या तिघांचा एकदा विचार करायचा आणि त्या दोघांचा एकदा विचार करायचा. ह्या तिघ हे दोघं, ठीक आहे, तिघांचा आणि दोघांचा ग्रुप करायचा. आता जसाही एकदा तिघांचा ग्रुप केला त्यानंतर काय करतो आपण, या तिघांमध्ये एकाचं वर्गमूळ, दुसऱ्याचं चिन्ह, तिसऱ्याचं वर्गमूळ, बरोबर आहे. शेवटच्या दोघांचं वर्गमूळ मधल्याचं चिन्ह घेत असतो पण. मग x चं वर्गमूळ काय घेणार आपण, x, त्यानंतर अधिकला अधिक मधल्याचं चिन्ह आणि शेवटच्याचं 1 चं वर्गमूळ 1च येतो, यांचा करायचा कंसाचा वर्ग. बस समजलं एवढं. नेक्स्ट आता बघा, वजा 1 वजा 5 बरोबर आहे ना आपल्याकडे वजा 6. आणि 6 कुठल्या संख्येचा वर्ग आहे का, कुठल्याच संख्येचा वर्ग नाही. 2 चा वर्ग 4 येतो, 3 चा वर्ग 9 येतो, मधलं राहिलं 6 झुंझुना, ह्याचा वर्ग येत नाही कोणताच. मग काय करणार आपण अशा वेळेस, वर्गमूळ टाकून द्यायचं ह्याला, म्हणजे x अधिक 1 या संख्येचा वर्ग केल्यानंतर हे वजा जशाला तसे आणि 6 ला वर्गमुळामध्ये टाकून याचा वर्ग करायचा. मग येणार आपलं बरोबर कशा पद्धतीनं, a वजा b चा वर्ग केला की आपल्याला माहित आहे काय भेटतंय. बघा इकडे तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये सांगतो की आपण जसं ही a वर्ग वजा b वर्ग करतो त्यावेळेस एकदा आपण a अधिक b एका कंसात दुसऱ्या कंसात a वजा b असं लिहित असतो. बघा त्याच पद्धतीमध्ये आपल्याला इथं बी करायचं आहे. एकदा ह्यांची करायची बेरीज, ह्या दोघांची एकदा करायची वजाबाकी. मग एकदा बेरीज करायची म्हणल्यावर x अधिक 1 अधिक वर्गमुळामध्ये 6 हे एका कंसात टाकायचं. नंतरच्या वेळेस दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 1 आणि वजा वर्गमुळामध्ये 6 हे एका कंसात टाकायचं बरोबर 0. एवढं समजलं. चला पुढे बघूया. आता काय करायचं आपल्याला की हे जे x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6 येतं, याला काय करू आपण डबल लिहू, x अधिक 1 अधिक वर्गमुळामध्ये 6 बरोबर 0. किंवा ठीक आहे, किंवा याला दुसऱ्या भाषेत अजून एकदा लिहावं लागेल आपल्याला, x अधिक 1 वजा वर्गमुळामध्ये 6 बरोबर 0. ठीक आहे, एवढं लिहिलं. त्यानंतर आता जे आपल्याला किंमत काढायची x ची काढायची, मग x आपल्या जागेवर राहतील, बरोबर चिन्हाच्या तिकडं हे अधिक वर्गमुळात जे आहे ते वजा वर्गमुळामध्ये 6 होतील आणि अधिक 1 तिकडे जाऊन वजा 1 होईल, बरोबर आहे. एवढं झालं. अधिक 1 होता वजा 1 झाला, अधिक वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 झाले. त्यानंतर पुढची स्टेपला आता बघा x ची किंमत एकदा इथे मिळाली, आता दुमारच्या वेळेस पण मिळणार आहे दुसऱ्या वेळेस. ठीक आहे, किंवा किंवा पुढे काय भेटणार आहे आपल्याला, तर x बरोबर आता हे अधिक 1 आहे तर तिकडे जाऊन वजा 1 होतील आणि वर्गमुळाचे जे वजा 6 आहेत हे अधिक वर्गमुळात 6 वजा 1 ही किंमत एक आपल्याला इथं मिळणार आहे. तर परत लिहितो, वर्गमुळामध्ये 6 वजा 1. ठीक आहे, बघा वजा वर्गमुळात 6 होते, अधिक वर्गमुळात 6 झाले, अधिक 1 होता वजा 1 झाला. अशा पद्धतीने आपल्याला x च्या दोन किमती इथे मिळालेल्या आहेत. ठीक आहे, बघ बाप्पा x च्या दोन किमती मिळाल्या, राईट का नाही. तर अशा पद्धतीने हे जे आपण समीकरण दुसरं होतं हे बी इथं सोडवलेलं आहे. याचा तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. जरासं बाजूला होतो, इकडचं दिसतंय का, हा ठीक आहे. चला याचा स्क्रीनशॉट घ्या, मी बाजूला होतो. वजा वजा 6. ठीक आहे, झालं का. चला पुढचं समीकरण सोडवून घेऊया. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. चलो 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 तिसरा क्वेश्चन. ठीक आहे, तिसऱ्या क्वेश्चन वर आलेलो आहोत आपण. हा बघा तिसरा प्रश्न काय आहे आपल्याकडं, चौथा गेला का रे, एक मिनिट. ठीक आहे, एक मिनिट. हा हा आहे तिसरा प्रश्न. हा जो तिसरा प्रश्न आहे हा सोडवायचा आहे आपल्याला. बघा यामध्ये काय सांगितलं आपल्याला की सगळ्यात अगोदर सामान्य रूपामध्ये करून घ्यायचं. सामान्य रूप काय सांगतंय आपल्याला, आपलं सामान्य रूप आपण करून घेऊया. सामान्य रूपामध्ये करण्या अगोदर बघा m चा वर्ग आपल्या जागी वजा 5m आपल्या जागी
आता हे जे -3 आहेत इकडे येऊन काय होतील +3 बरोबर 0. आता समीकरण झालं बघा सामान्य रूपात. जसं सामान्य रूपात समीकरण झालं तिथं k ची किंमत ऍड करायची. बघा k ची किंमत ऍड करताना आपण काय करत असतो की हे जे m आहे m चा वर्ग वजा 5m आणि शेवटी +k बरोबर जसंही k ऍड केलं तसं आपण बघा सांगितलं होतं तुम्हाला इथं काय घेत असतो m वजा a चा वर्ग. आता तुम्ही म्हणता सर नेहमी इथं अधिक असतो इथं वजा का घेतला, तर इथं 5 च्या बाजूला चिन्ह काय आहे वजाच आहे. इथं जे चिन्ह असते ते घ्यायचं आणि x असेल तर x, m असेल तर m, y असेल तर y बरोबर आहे. पण फॉर्मॅट ह्याचा हाच असणार m वजा a चा वर्ग, x असेल तर x वजा a चा वर्ग, जे असेल तर ते, जे चिन्ह असेल ते चिन्ह टाकायचं, जे एबीसीडी अक्षर असेल ते अक्षर टाकून द्यायचं. मग एवढं झालं की आपल्याला माहित आहे m वजा a चा वर्ग काय येतो. आता तुम्हाला माहित आहे बरोबर m वजा a चा वर्ग म्हणजेच a वजा b चा वर्ग केला की आपल्याला काय भेटते पहिल्या पदाचा वर्ग a चा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मिळत असते. मग त्याला पण ह्याच फॉर्मॅट मध्ये टाकायचं. मग कसं करणार आपण याला टाकणार m वजा 1 चा जर वर्ग केला तर पहिलं पद आहे m म्हणजे m चा वर्ग वजा दुसरं 2 गुणिले पहिलं पद m गुणिले दुसरं पद a त्यानंतर अधिक दुसरं पद आहे आपल्याकडे a चा वर्ग. तर याचं संक्षिप्त रूप आपण असं करून घेतलेलं आहे ते इकडे आपण ठेवून द्यायचं. मग आता तिचं दुसरं पद जसं केलंय आपण ते इकडे लिहून घेऊयात. मग इकडचं जसं आहे तसं तिकडे लिहून टाकायचं m वर्ग वजा 5m अधिक k बरोबर. याचं संक्षिप्त रूप आताच काढलं होतं आपण. काय काढलं होतं m चा वर्ग वजा 2ma अधिक b चा वर्ग. अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. आता हे एकदा लिहिलं की तुम्हाला माहित आहे यामध्ये आपलं मेन उद्दिष्ट मेन टार्गेट कोण असते, टार्गेट इज आपल्या समोर आहे ते म्हणजे k. आणि ह्या k ची किंमत काढण्यासाठी आपल्याला अगोदर a ची किंमत काढावी लागते. मग मधल्या बरोबर मधला असतं आपल्याला माहित आहे काय घ्यायचं मग वजा 2ma बरोबर वजा 5m घ्यायचं. मग घेऊन टाकूया जे सांगितलं तेवढं करून टाकायचं. वजा 2ma बरोबर वजा 5m हे घेतो. आता तुम्हाला माहित आहे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला जेव्हा वजाचे चिन्ह येतात ते ऑटोमॅटिकली गेट कॅन्सल होतात बरोबर आहे. मग राहणार काय आपल्याकडं आता a ची किंमत काढायची म्हणून a आपल्या जाग्यावर आणि हे जे वजा वजा गेट कॅन्सल झाले तर फक्त राहिला 5m आणि भागाकारामध्ये काय येणार 2m. m कटले m हे हम m हो गया कट. मग राहिलं काय आपल्याकडे a बरोबर 5/2 ही किंमत राहिलेली आहे. अशा पद्धतीने आपण a ची किंमत काढली. a ची किंमत जशी आपण काढून घेतली त्यानंतर k ची किंमत काढायला रस्ता मोकळा. मग k ची किंमत कशी काढतो आपण k बरोबर आपल्याला माहित आहे a चा वर्ग. हे बघा तिसरं k इथं आहे तिसरं b कुठून आलं रे इथं दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे इथं दुसरं पद a होतं ना इथं चुकून b घेतला आपण हे चुकून आपल्यामध्ये आलं ठीक आहे. त्याला a चा वर्ग आहे शेवटी. तर a चा वर्ग आपल्याला माहित आहे 5/2 आहे. मग 5/2 चा वर्ग केला की आपल्याला काय भेटते ठीक आहे. तेव्हा आपल्याला भेटते k बरोबर 5 चा वर्ग 25/2 चा वर्ग 4. अशा पद्धतीने आपल्याला k ची किंमत इथं मिळालेली आहे. a ची आणि k ची किंमत मिळाली की समीकरण सोडवायचं सोपं. सगळ्यात मोठा लय मोठा दम लागते पोरा ते म्हणजे काय तर k ची किंमत काढायला ठीक आहे. आणि सगळ्यात मोठं काम केलं आपण k ची किंमत काढली. मग k ची किंमत काढली की आपला रस्ता मोकळा. कसा मोकळा घेऊ लगेच सोडून. आता बघा आता आपण k ची किंमत काढली की k ची किंमत जे 25/4 आहे हे समीकरणामध्ये ऍड करून टाकायचं. समीकरण काय आपल्याकडे समीकरण जे दिले ते समीकरण लिहून घेऊ. आपल्याकडे समीकरण आहे m चा वर्ग काय आहे वजा 5m अधिक 3 आहे त्या ठिकाणी काय करायचं एकदा k ची किंमत टाकायची अधिक 25/4 आणि एकदा वजा 25/4 टाकायचं आणि शेवटी आहे मग अधिक 3 बरोबर 0 हे आलं समीकरण. आता ह्यामध्ये काय करायचं माहित आहे का एकदा तिघांचा गट वेगळा करायचा आणि दोघांचा गट वेगळा करायचा. मग इथे हे तिघ वेगळे झाले आणि हे दोघं वेगळे झाले ठीक आहे. आता या तिघांचा विचार करायचा कसा पहिल्या पदाचं काय घेतो आपण वर्गमूळ m चा वर्गमूळ m वर्गाचं वर्गमूळ m आलं. त्यानंतर दुसऱ्याचं घेतो चिन्ह वजा आणि तिसऱ्याचं घेतो वर्गमूळ 25 चं वर्गमूळ 5 4 चं वर्गमूळ 2 ह्याचा कंसाचा वर्ग. त्यानंतर इथं राहिले वजा 25/4 अधिक 3 याला सोडून घेऊ अगोदर आपण. ह्याला काय करू आपण थोडस बाजूला कोपऱ्यात सोडून घेऊया. तर ह्याला काय करू आपण एक छोटीशी जागा देऊ तिथं आणि वजा 25/4 अधिक 3 छेदकालीन आहे म्हणजे 1
तर 25 गुणिले 1 25 एक 25 वजा 25 अधिक 4 त्रिकम 12 छेद 4 गुणिले 1 4 बरोबर अधिक वजा वेगळे चिन्ह आले विरुद्ध चिन्ह येता वजाबाकी करावे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे 25 मधून 12 गेले 5 तून 2 गेले 3 राहिले 2 मधून 1 गेला 1 राहिला छेदामध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह वजाचं दिलं छेदामध्ये 4 म्हणजे 13/4 इथं आपल्याला मिळणार आहे। मग इथं लिहून घेऊ आपण वजा 13/4 आता 13/4 जे दिलेलं आहे याला आपल्याला कसं करायचं असतं या प्रकारे कंसात टाकायचं असतं मग 13चं काय वर्गमूळ निघत नाही पण ज्या 4चं निघतंय मग काय करणार आपण m वजा 5/2 आहे याचा वर्ग वजा वर्गमुळात 13 छेद याचं बघा 4चं वर्गमूळ 2 आणि ह्याचा पण काय केला आपण वर्ग केला आणि आपल्याला माहित आहे जसंही आपण याचा वर्ग करतो म्हणजे a चा वर्ग वजा b चा वर्ग अशा पद्धतीमध्ये हा ते वरचं पुसून टाकतो म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं मास्तर करतोय काय ठीक आहे हे पुसून टाकतो ह्याची काय गरज संपली आपल्याला हेच झालं मिटलं याचं कल्याण ठीक आहे। आता आपल्याला गरज काय एवढ्यामध्ये काय छोटीशी जागा भरून घेऊ आपण ती म्हणजे a चा वर्ग वजा b चा वर्ग असं केलं बघा अशा प्रकारे दोन कंस तयार झाले ह्याला समजा a माना a चा वर्ग ह्याला समजा b माना b चा वर्ग त्यावेळेस आपल्याला माहित आहे एकदा a अधिक b करायचं दुसऱ्या कंसात a वजा b करायचं एवढंच करायचं आहे। मग करून घेऊया जे सांगितलंय तेवढं आपण काय सांगितलं आपल्याला सूत्र सांगितले आपल्याला m वजा 5/2 बरोबर 0 होता ना हे 0 घेऊन टाका तर बरोबर 0 ठीक आहे बरोबर 0 तर याच्यामध्ये काय करायचं एकदा यांची बेरीज करायची याला जरा इथून लिहायला सुरुवात करू आता मोठं होईल समीकरण आपलं तर m वजा 5/2 अधिक वर्गमुळात 13/2 यांची एकदा बेरीज झाली दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं हे जे m वजा 5/2 आहे याला वजा करायचं वर्गमुळामध्ये 13/2 ला झालं दोनदा समीकरण म्हणजे 2 आपल्याकडे डबे आले बरोबर 0 ठीक आहे। आता काय करणार आपण याच्यानंतर जे m वजा 5/2 अधिक वर्गमुळामध्ये 13/2 आहे बरोबर 0 किंवा पुढे आपण कंटिन्यू करूया ह्यालाच पुढे काय येणार हे जे m वजा 5/2 वजा वर्गमुळामध्ये 13/2 बरोबर 0 इथपर्यंत समीकरण आलं आपलं। आता पुढे आपल्याला माहित आहे m ची किंमत काढायची आपल्याला m ची किंमत काढायची आहे म्हणून काय करूया आपण ह्याला m बरोबर हे जे वजा 5/2 आहेत ते अधिक 5/2 झाले आणि जे अधिक वर्गमुळात 13/2 आहेत ते वजा वर्गमुळामध्ये 13/2 झाले आणि पुढे भेटणार बरोबर 0 सॉरी 0 नाही राहणार आता 0 राहणार नाही शून्याच्या पलीकडे नेले ना आपण हे त्यानंतर किंवा और मध्ये पुढे काय राहणार आपल्याला m बरोबर आता जे वजा 5/2 आहेत ते अधिक 5/2 झाले आणि जे वजा वर्गमुळात आहेत ते अधिक वर्गमुळात 13/2 झाले। आता इथे एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला इथं वर्गमुळामध्ये सॉरी इथं छेदामध्ये इथे 2 आहे इथे 2 आहे त्याला दोघाला कॉमन एकदाच घेऊ आपण m बरोबर त्याला छेदामधले 2 एकदाच घेतले आणि वरी राहिले काय 5 वजा वर्गमुळामध्ये 13 ही एक किंमत मिळाली आपल्याला ठीक आहे ही एक किंमत मिळाली याला एक छोटासा बॉक्स करून घेऊ आपण आणि जी दुसरी किंमत मिळाली ती किंमत म्हणजे ही मिळाली की m बरोबर वर्गमुळामध्ये आता छेदामध्ये जो 2 आहे तो समान घेतला आणि 5 अधिक वर्गमुळामध्ये 13 ही एक किंमत आपल्याला मिळाली। अशा प्रकारे आपल्याला इथं 2 किमती मिळालेल्या आहेत म्हणजेच आपलं समीकरण इथं सोडवणं झालंय m ची किंमत आपल्याला 5 वजा वर्गमुळात 2 आणि m ची किंमत 5 अधिक वर्गमुळात 13/2 अशा पद्धतीने इथं मिळालेली आहे। आणि समीकरण नंबर 3 पण इथं सोडवून झालंय हवं तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या मी जरा बाजूला होतो ठीक आहे आ गया मैं जरा कोपचे में होगा इसका स्क्रीनशॉट चला पुढचं समीकरण घेऊया आपण सोडवून लगेचच ठीक आहे। तो बच्चा पार्टी टेंशन ले लेने का चला पुढचं समीकरण सोडवून घेऊया आपण 1 मिनिट हा तर हे आहे चौथ्या नंबरचं समीकरण। आता ह्याच्यामध्ये थोडासा आपल्याला फरक जाणवतो तो म्हणजे काय की याच्यामध्ये जर नीट लक्ष देऊन बघितलं आपण तर काय इथं 9 ही संख्या आहे जसाही याचा सहगुणक 9 असतो पहिलं जे आपलं x चा वर्ग असू द्या y चा असू द्या m चा वर्ग असू द्या बघा पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला काय होतं x चा वर्ग होता दुसऱ्या समीकरणात सुद्धा x चा वर्ग होता तिसऱ्या समीकरणात m चा वर्ग होता त्याच्या बाजूला काहीच नाही म्हणजे फक्त 1 1 होता
एकच्या व्यतिरिक्त दुसरी एखादे 2 4 9 10 15 असा दुसरा कुठलाही अंक असेल त्या अंकाला गेट कॅन्सल करायचं, त्या अंकाला घालवायचं। बाबा उसको बोलने का तू चला जा, तेरी अभी जरूरत है नहीं। मग 9चा आपल्याला जर घालवायचा असेल हा अंक तर याला भागिले 9 करावं लागेल, याला भागिले 9 करावं लागेल, याला भागिले 9 करावं लागेल। समीकरणाला सगळीकडे आपल्याला 9 न भाग द्यावा लागेल। मग 9 न भागल्यानंतर आपल्याला समीकरण मिळतंय काय? 9 न भागलं 9 9 कटले, राहिला फक्त y चा वर्ग वजा इथं बघा कशाने भाग जातो या 12ला आणि 9ला, तर याला भाग जातो बघा 3 त्रिक 9 3 चौक 12, 3 त्रिक 9 3 चा भाग बसला, 3 चौक 12 4 चा भाग बसला। मग इथं येणार काय आपल्याकडं? इथं येणार आपल्याकडं वजा 4/3 y आणि अधिक 2/9 एवढं मिळालेलं आहे। आता बरोबर 0 आहे, हे जसं तसं 0। मग आपल्याला माहित आहे एकदा समीकरण सामान्य रूपात आलं, समीकरण मिळालं की आपण k ची याच्यामध्ये काय करतो? व्हॅल्यू ऍड करतो, तिसरं पद ऍड करतो। मग k ऍड करून घ्यायचा याच्यामध्ये, मग y वर्ग वजा 4/3 y। आता इथं काय करणार? अधिक k, जसा अधिक k केला की आपल्याला समीकरणामध्ये पुढे काय भेटत असतो बघा, x असेल तर x, y असेल तर y, जे आहे ते घ्यायचं, y घेतला आणि इथं जे चिन्ह आहे ते इथे घ्यायचं मधामध्ये आणि शेवटी a आणि कंसाचा वर्ग, ठीक आहे, y वजा a चा वर्ग केला। आता तुम्हाला हे मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे, समीकरण 1 2 3 सोडवलो तेव्हा तिथपर्यंत सांगलं की जसंही आपल्याकडे y वजा a चा वर्ग आला, कंसाचा वर्ग केला की काय करायचं? त्याचं परत लिहून दाखवू का? जाऊ द्या परत, बरं ठीक आहे लिहून दाखवतो। आपल्याला माहित आहे a वजा b असं जेव्हा आपल्याकडे समीकरण असते त्याचा जर वर्ग असेल तर आपण पहिल्या पदाचा वर्ग घेतला a चा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, तसंच इथं करायचं। मग ते कसं करणार बघ सांगतो। ह्याच्यामध्ये घेतला आपण y वजा a चा वर्ग, ठीक आहे, काय बी असू द्या मधातले अंक अक्षर बदलू द्या, फॉर्मॅट तेच आहे। मग पहिलं पद आहे y चा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद y गुणिले दुसरं पद a अधिक दुसरं पद a आहे a चा वर्ग। मग हे जे केलंय आपण तेच इकडे लिहून घ्यायचं, बस तेवढंच करायचं। मग इथं y चा वर्ग जसाला तसा वजा 4/3 y अधिक k जसाला तसा बरोबर y च्या ठिकाणी y वजा a च्या वर्गाच्या ठिकाणी काय घेणार आपण? y चा वर्ग वजा 2ya आणि शेवटी घेणार आपण अधिक a चा वर्ग। एवढं सोडवलं, इतकं सोडवलं की आपल्याला माहिती आहे इथं आपलं मेन टार्गेट आहे k ची किंमत काढणं। k ची किंमत काढण्या अगोदर आपल्याला a ची किंमत काढावी लागते, म्हणून मधल्या बरोबर मधला आपण घेत असतो। हे जे मधलं आहे वजा 4/3y हे आहे वजा 2ya याच्या बरोबर हे असते। मग ह्याच्या बरोबर हे असते म्हणजे काय करायचंय? जे वजा 2ya आहे याच्या बरोबर वजा 4/3y हे आपल्याला घ्यायचं आहे। पण किंमत कोणाची काढायची आपल्याला? a ची। मग a आपल्या जागेवर राहणार बरोबर। आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला वजा वजा आहे म्हणजे ऑटोमॅटिकली ते काय झाले? गेट कॅन्सल झाले। राहिले काय? फक्त 4/3। आता हा y समजायला वरी घेऊ आपण आणि आता आपल्याला माहित आहे हे जे गुणाकारात 2y आहेत इकडून काय झाले? भागाकारात गेले 2y, ठीक आहे। त्यानंतर a बरोबर आता बघा हे 2 नी ह्या 4 ला भाग जातो, बे 1 बे, बे 2 4, y कटलं। मग इथं बघा असं करून दाखवतो तुम्हाला की बे 1 बे 1 झाला, बे 2 4, इथं y पण कटला y पण कटला, राहिलं फक्त 2/3 एवढंच राहिलेलं आहे। मग ते आपण लिहूया 2/3 एवढं राहिलेलं आहे। किंवा त्याला एक एक्स्ट्रा स्टेप सुद्धा वाढवू शकता तुम्ही त्याला, ते म्हणजे कसं फक्त सांगतो इथं करून मी तुम्हाला, इथं कसं करू शकला असता तुम्ही? इथं 4 दिसायला तसे y कटले, 3 2 6 झाले, त्याला नंतर बे 2 4 आणि बे 3 6 असं पण काढू शकले असता। 2/3 शेवटी उत्तर आलेलं आहे आपलं 2/3 असं पण करू शकला असता तुम्ही। कसंही करा, असं जेव्हा नाही तर असं जेव्हा, पोटच भरणार आहे बरोबर आहे। मन काय भरत नाही माणसाचं, किती खावा, त्यामुळं पोटाला लागते तेवढंच खावा। तर याची किंमत मिळालेली आहे आपल्याला, काय मिळालेली आहे ती म्हणजे 2/3 बरोबर आहे। हे 2/3 ही कशाची किंमत मिळाली आपल्याला? याची किंमत मिळालेली आहे। चला याची किंमत काढली की आपण k ची किंमत काढायला मोकळे। k ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण? k बरोबर आपल्याला बघा तिसरा आहे k, तिकडे तिसरा a चा वर्ग, k बरोबर a चा वर्ग। मग k बरोबर a ची किंमत काय होती? 2/3 चा वर्ग केला तर आपल्याला काय भेटते? k बरोबर 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9। अशा पद्धतीने आपल्याला k ची किंमत सुद्धा इथं मिळालेली आहे। जसं ही k ची किंमत मिळाली तसं आपण काय करणार? ही किंमत समीकरणामध्ये ठेवून द्यायची। मग समीकरण काय आपल्याकडे ठेवून देण्यासाठी? समीकरण आहे बघा आपल्याकडे, बघा लक्ष देऊन, हित आहे समीकरण y वर्ग, एक मिनिट बघा समीकरण काय आपल्याकडं y वर्ग, किंवा हे पुसून टाकू का रे, ह्याचं काही गरज आपल्याला पडणार नाही आता, हे झालं ठीक आहे। इथून लिहूया
वाय वर्ग समोर आहे वजा 4/3y, याच्यानंतर जे अधिक 2/9 आहे, ठीक आहे, अधिक 2/9 बरोबर 0. आता या समीकरणामध्ये जे तिसरं शेवटचं पद आहे त्या ठिकाणी k ची किंमत ऍड करायची. मग काय लिहिणार आपण याला y वर्ग वजा 4/3y, नंतर k ची किंमत ऍड करायची. k ची किंमत आहे 4/9, एकदा करायचं अधिक 4/9, एकदा करायचं वजा 4/9, म्हणजे समीकरण संतुलित राहण्यासाठी. पुन्हा हे जे आहे आपल्याकडे अधिक 2/9 बरोबर 0. त्यानंतर आता काय करायचं, तिघाचा एक गट आणि दोघाचा एक गट करायचा. हे तुम्हाला सांगलं होतं, हे तिघांचा एक गट केला, ह्या दोघांचा एक गट केला, ठीक है. मग इसके बाद क्या करने का रे, इसके बाद करने का इसको पहिल्याचा वर्गमूळ, दुसऱ्याचं चिन्ह, तिसऱ्याचं वर्गमूळ. मग पहिल्याचं वर्गमूळ y वर्गाचं वर्गमूळ y आलं, दुसऱ्याचं चिन्ह वजा, आणि नंतर आहे 4/9चं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे. मग बघा 4चं वर्गमूळ 2 आणि छेदात 9चं वर्गमूळ 3 यांचा करायचा वर्ग. आता आपल्याकडे राहिले काय वजा 4/9 अधिक 2/9 बरोबर आहे. इसको इधर लिखते हैं वजा 4/9 अधिक 2/9. याला काय करायचं समीकरणामध्ये दोघांचे पण काय माहिती आहे का छेद समान आहेत. छेद समान असताना वरचे काय करतो आपण बेरीज असेल तर बेरीज, वजा बाकी असेल तर वजा बाकी. मग आता इथं चिन्ह वेगळे वेगळे आहेत, अधिक वजा वजा झाले बरोबर आहे. मग इथं होणार काय 4 मधून 2 गेले तर राहिले 2, छेदामध्ये 9 आहेत ते घेतले 9 आणि मोठ्या संख्येचे 9 वजाचं देऊन टाकलं. मग आपल्याला माहित आहे इथे येणार 2/9, इथे येणार वजा 2/9. मग आता पुढे काय येणार आहे आपल्याकडं, एक मिनिट, एक चिन्हांचं आपलं जे काय आहे ते आपण करेक्शन करून घेऊ. अगोदर आपल्या लाईट सुद्धा जरा डिम झालेली आहे, चार्जिंग आपण काय करतो लावून घेऊ आपण चार्जिंगला. एक मिनिट आपण चार्जिंग लावून घेऊया पोरं. लॅपटॉप आपला बंद पडण्याच्या मार्गावर आलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे चार्जिंगला लावून. हा पुढचा आपला प्रश्न किती होता, हा 5वा. एक मिनिट पहा, 4था आहे, ठीक आहे. 4थ्यामध्ये आपलं कुठपर्यंत चालू होतं ते एकदा बघून घेऊ. नेमका कंडिशन चल रहा किधर, 1 2 3 4, 4 मध्ये कुठे चालू आहे आपलं y वजा 2/3चा वर्ग, y वजा 2/3चा वर्ग. दुसरीकडे काय चालू होतं आपलं वजा. एक मिनट इसको अपन रोक देते जरा, इसका थोड़ा प्रॉब्लेम चल रहा. आंतरपर्व बघा ह्याचा इथपर्यंत आलेलो आहोत आपण. हे आता 2 घेतले तर याला आपल्याला काय करतं याच्याच काय करायचं असतं, याच्या सारखं करून घ्यायचं असतं. या काय सारखं याला काय म्हणतात आपण संच, ठीक आहे, जे आहे आपल्याकडं कंस. मग याला y वजा 2/3 हा जो वर्ग आहे याच्या सारखं करायचं म्हणल्यावर काय करतो आपण 2चं काय वर्गमूळ वर्ग नाही, याला काय करतो आपण वर्गमूळा 2 टाकू. आणि 9चं जे वर्गमूळ आहे 9चं वर्गमूळ येतं आपल्याकडे 3, तर याला काय केलं आपण कंसामध्ये टाकलं. आता बघा हे आपल्याला मिळालेलं आहे, हे जे मिळालेलं आहे याला काय करू आपण माहित आहे का, याला तुम्हाला माहित आहे हे कशासारखं झालं आपल्याला असं a चा वर्ग वजा b चा वर्ग या पद्धतीने झाले. आणि तुम्हाला माहित आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग केलं की आपण काय करतो एकदा एका कंसात a अधिक b घेतो आणि दुसऱ्या कंसात a वजा b घेत असतो, अशा पद्धतीने सोडवतो. मग त्याला तेच करून घ्यायचं. आता काय करायचं जे आहे आपल्याकडे y वजा 2/3 आहे आणि इकडे काय आहे अधिक वर्गमुळामध्ये 2/3 यांचं एका कंसात घेऊन टाकायचं. दुसऱ्या कंसात काय घ्यायचं बघा इथं बरोबर 0 घेऊन टाकू. दुसऱ्या कंसात y वजा 2/3 वजा वर्गमुळामध्ये 2/3 ह्याला एका कंसात घेतलं. आता काय करतो याच्या पुढे आपण हेच परत एकदा लिहायचं आपल्याला. ते म्हणजे कसं तर y वजा 2/3 अधिक वर्गमुळामध्ये 2/3 बरोबर 0 किंवा पुढे काय लिहितो आपण जे y वजा 2/3 आहे y वजा 2/3 आणि जे वजा वर्गमुळामध्ये 2/3 आहे बरोबर 0 इथपर्यंत लिहायचं. आता त्यानंतर आपल्याला किंमत काढायची y ची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो माहिती आहे का y बरोबर जे वजा आहे 2/3 तिकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले 2/3 अधिक मध्ये आणि अधिकचं इकडे झालं वजा वर्गमुळामध्ये 2/3 आणि पुढच्या स्टेपला आपल्याकडे येणार किंवा पुढे आपल्याकडे y बरोबर जे वजा 2/3 आहे ते अधिक 2/3 झाले आणि वजा वर्गमुळा 2/3 आहे ते अधिक वर्गमुळामध्ये 2/3 झाले बरोबर
बरोबरच्या पुढे काय नाही, बरोबरच्या पलीकडे घेऊन गेले आपण त्याला. त्यानंतर शेवटी आता बघा दोन्ही ठिकाणी छेद समान आहे, वजा 3 3 आहे, त्याला आपण काय करूया एकदाच घेऊया. बरोबर, छेदामध्ये 3 एकदाच घेतले आणि वर राहिलं 2 वजा वर्गमुळामध्ये 2, ही एक किंमत आपल्याला इथं मिळाली. आणि दुसरी किंमत आपल्याला काय मिळणार आहे बघूया एकदा. ही दुसरी किंमत म्हणजे तिकडच्या बाजूची, किंवा y बरोबर एकदाच घेतले 3 आपण, छेदात 3 समान असल्यामुळं, आणि 2 अधिक वर्गमुळामध्ये 2, ही एक किंमत आपल्याला इथं मिळालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपलं जे चौथं समीकरण होतं ते पण आपण सोडून घेतलेलं आहे. समजला असेल लाईक करा व्हिडिओला, परव कमेंट करा की यस सर समजले म्हणून. याचा हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जरा बाजूला होतो. ठीक आहे, झालाय स्क्रीनशॉट घेतला. चला समोर 5वं समीकरण सोडवूया आपण. ठीक है ठीक है ठीक है, हो गया. चलो आगे लिखते हैं क्या दिया है आगे अपने पास. तो ये जो हमारे पास दिया है ये देखते हैं समीकरण 5वं. ठीक आहे, हे बघा समीकरण 5वं तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल. या ठिकाणी सुद्धा जसं आपण आता केलं तसंच करायचं. इथं 2 आहेत, हे 2 आपल्याला घालवायचे. ठीक आहे, ते 2 इथं आपल्याला नको आहेत. बाबा तू चले जा यहाँ से. ठीक आहे, इथं नको रे बाबा तू. मग याला भागिले 2, इकडे भागिले 2, इकडे भागिले 2. जेव्हा सगळीकडे भागिले 2 आपण करतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे आपल्याकडे काय उत्तर येणार आहे. उत्तर येणार आहे की 2 न 2 कटले, राहिले फक्त y वर्ग, पुन्हा अधिक 9/2y, पुन्हा अधिक 2 पंच 10, 5चा भाग गेला बरोबर 0. हे जे समीकरण मिळालं आपल्याला हे सामान्य रूपामध्ये आहे. आता यामध्ये 5च्या ठिकाणी आपल्याला k ऍड करायचं आहे. मग इथं काय लिहिणार आपण y वर्ग अधिक 9/2y अधिक 5च्या ठिकाणी काय करणार आपण k ऍड केला. आणि k एकदा काय ऍड केला की आपल्याला माहित आहे इकडे काय येतंय y वजा a चा वजा नाही तर अधिक आहे. ठीक आहे, कारण बघा इथलं चिन्ह अधिकच आहे ना, मग इथं पण येणार y अधिक a चा वर्ग, हा पूर्ण कंसाचा वर्ग केला आपण. त्यानंतर आपल्याला माहित आहे मेन टार्गेट आपलं k ची किंमत काढायची आहे, कारण आपल्या समीकरणात ऍड करावं लागते. k ची किंमत काढण्या अगोदर a ची किंमत काढावी लागते. पण बरोबर हित समीकरणाला आपल्याला ह्याला सोडून घ्यावं लागते. ह्याला संक्षिप्त रूप आपण करून घेऊ. म्हणजे a अधिक b असा जर कंस असेल याचा वर्ग, तर काय येत असते पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले ab अधिक b चा वर्ग. मग त्याच पद्धतीने हे पण सोडून घ्यायचं आपल्याला. बरोबर आहे, त्यासारखाच फॉर्मॅट आहे याचा. याला काय केलं आपण y अधिक a चा वर्ग केला, तर y चा वर्ग अधिक 2ya अधिक a चा वर्ग अशा पद्धतीने येणार आहे ते. मग ह्याला तिकडचं इकडच लिहून घ्यायचं जशाला तसं, बस कॉपी पेस्ट मार देणे का भाई, चलो आगे. मग इकडचं जशाला तसं घेतलं आपण y वर्ग अधिक 9/2y अधिक k बरोबर. ते काय आलंय ते चित्र लिहायचं. काय आलंय y चा वर्ग अधिक 2ya अधिक a चा वर्ग. ठीक आहे, इज दॅट क्लिअर. चलो आगे. आता आपल्याला k ची किंमत पाहिजे आहे. मग k ची किंमत पाहिजे आहे त्या अगोदर आपल्याला काय पाहिजे a ची किंमत काढावी लागणार आहे. मग इथं मधलं आहे 2ya, इथं मधलं आहे 9/2y. मग आपल्याला a ची किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे, जे 2ya आहे बरोबर अधिक 9/2y हे घेतलेलं आहे. मग a ची किंमत काढायची म्हणून a आपल्या जाग्यावर, मग इथं जे 9 आहेत आणि हे y आहे छेदामध्ये 2 आहेत. ठीक आहे, त्या ठिकाणी हे जे 2y आहेत हे गुणाकारात आहेत, इकडून भागाकारात गेले म्हणजे इथं 2y आले. त्यानंतर a बरोबर काय मिळणार आपल्याला, हे y गेट कॅन्सल झाले. आता राहिलं काय 9/2 गुणिले 2 4 आलं. आता ह्याला 2 नी भाग जातो बरोबर आहे, जातो का नाही जातो बघा रे एकदा. नाही जात, 9 जसा तसा आणि छेदा 2/2 गुणिले 2 4 बरोबर. इज दॅट क्लिअर. चला एवढं झालंय आपलं. इसके आगे करने का क्या है रे बाबा, इसके आगे k ची किंमत काढायची आहे आपल्याला. ठीक आहे, a ची किंमत काढली 9/4, त्याच्यावरून आपल्याला k ची किंमत काढायची आहे. मग k ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण, k बरोबर a चा वर्ग. ठीक आहे, इथं तिसरं k आहे, इथं तिसरं a चा वर्ग आहे. मग k बरोबर a चा वर्ग करण्यासाठी 9/4 चा वर्ग करायचा, 9/4 इसका करो स्क्वेअर. तर k बरोबर 9 चा वर्ग 81, 4 चा वर्ग 16 हे आपल्याला मिळालेलं आहे. मग k ची किंमत आपल्याला मिळाली. चला जरा खाली लिहू आपण. ठीक आहे, तर k बरोबर काय मिळालं आपल्याला 9 चा वर्ग 81, 4 चा वर्ग 16 ही इथं आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, मग a ची k ची किंमत मिळाली की आपल्याला समीकरण सोडवायला मार्ग मोकळा. कसा मोकळा बघा परवा, एकदम सिंपल इझी लेवल आहे. इकडचं पुसून टाकतो, आपल्याला समीकरण सोडवायला जागा पुरी व्हायची नाही. तर आपल्याकडे जे समीकरण आहे ते समीकरण लिहून घ्यायचं अगोदर. समीकरण काय आपल्याकडं
बघा y चा वर्ग आहे अधिक नंतर आहे 9/2y आणि नंतर आहे अधिक 5 बरोबर 0। हे जे समीकरण आहे यामध्ये अधिक 5 जे आहे हे नंतर घ्यायचा। मग आपल्याला ह्याच्यामध्ये k ची किंमत ऍड करायची आहे, तर k ची किंमत ऍड करण्यासाठी समीकरण लिहू आपण y चा वर्ग अधिक 9/2y जसं तसं याच्यानंतर k ची किंमत ऍड करायची 81/16 आहे। तिथे घेतला आपण अधिक 81/16 आणि एकदा वजा 81/16 घ्यायचं आणि हे जे अधिक 5 आहे जशाला तसे अधिक 5 बरोबर 0। एवढं सोडवलं की याचे करायचे 3 गट आणि याचे करायचे 2 गट, बरोबर आहे। ह्या इतक्याचा करायचा 1 गट आणि एवढ्याचा करायचा 1 गट। नंतर तुम्हाला माहित आहे यांचे एकदा गट केले की काय करत असतो आपण, पहिल्याचं वर्गमूळ दुसऱ्याचं चिन्ह तिसऱ्याचं वर्गमूळ, मग y च्या वर्गाचं म्हणजे वर्गमूळ घेतलं तर y येणार, ह्याचं चिन्ह अधिकचं, त्यानंतर 81 याचं वर्गमूळ 9 आणि 16चं वर्गमूळ 4 याचा केला कंसाचा वर्ग आणि शेवटी वजाचं चिन्ह आहे ते दिलं आपण। आता हे सोडून घेऊ आपण एकदा, आपल्याकडे काय दिले वजा 81/16 अधिक 5 छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे। आता काय करणार आपण, ही 81 गुणिले 1 काय येणार समोर आपल्याला वजा 81 अधिक 16 गुणिले 5 16 पंचे 80, त्यानंतर खाली 16 1 16, पुढे काय येणार आपल्याकडे 81। आता अधिक वजा वेगळे चिन्ह आहेत, बरोबर आहे। इथं चिन्ह विरुद्ध आले तर अधिक वजाचं, मग 81 मधून 80 गेलं तर राहिला काय 1, कुठला 1 वजा 1/16 ही इथं येणार आहे। म्हणजे इथं काय येणार आपल्याकडं वजा 1/16 हे येणार आहे। मग हे आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, 1 चं वर्गमूळ आणि 16चं वर्गमूळ घ्यायचं आहे। मग ते काय घ्यायचं आपल्याला, हे आपण डबल लिहून घेऊया y अधिक 9/4 चा वर्ग वजा 1 चं वर्गमूळ 1 आलं आणि छेदामध्ये 16चं वर्गमूळ 4 आलं, यांचा करायचा वर्ग। हे बघा बरोबर 0 बरोबर 0 लिहायचं विसरायचं नाही। इकडचं रफ करून टाकतो, हे कसं सोडवलं होतं ते आपण। त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला माहित आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग केलं की एकदा ह्यांची बेरीज आणि एकदा त्यांचे वजाबाकी घ्यायचे असते, म्हणजेच काय a वजा b, a चा वर्ग वजा b चा वर्ग असलं की समोर काय लिहित असतो आपण, समोर लिहित असतो a अधिक b एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b असं लिहित असतो। मग तसंच इथं a समजा ह्याला a चा वर्ग, इथं b समजा ह्याला b चा वर्ग, मग एकदा ह्या दोघांची बेरीज एकदा ह्यांची वजाबाकी, म्हणजे आपल्याकडे काय एका कंसामध्ये y अधिक 9/4 बेरीज करायची 1/4 सोबत, दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं तेच परत लिहायचं, जे y अधिक 9/4 आहे त्याला वजा 1/4 असं एकदा लिहायचं बरोबर 0 लिहायचं। ठीक आहे, इज दॅट क्लिअर? इथपर्यंत सोडवलं, इथपर्यंत आलं लक्षामध्ये। काय केलं आपण पुढे काय करायचं, यांची करायची बेरीज, 9 1 झाले 10 आणि छेदामध्ये 4, बघा छेद समान असता अपूर्णांकामध्ये अंशाची बेरीज होते, मग y अधिक 9 1 झाले 10 छेदामध्ये 4 बरोबर। आता त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय येणार y अधिक 9 मधून 1 गेला 8 राहिले आणि 4 जसाला तसा छेदातला बरोबर 0। आता ह्या ठिकाणी आपल्याला दोन समीकरण भेटतील, कसं, जे y आहे अधिक 10/4 हे जर कटलं तर काय भेटतं आपल्याला 2 पंच 10 आणि 2 दोन्ही 4। त्यानंतर पुढे काय भेटते आपल्याला, पुढे भेटते पुढे घेऊ आपण, एका कंसामध्ये हे भेटलं, दुसऱ्या कंसामध्ये y अधिक 4 1 4 4 2 8 बरोबर 0 इथपर्यंत भेटलेलं आहे। त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, जे y अधिक 5/2 बरोबर 0 हे एक भेटणार, और दुसरं काय भेटणार आपल्याला, जे y अधिक 2 बरोबर 0 इथपर्यंत भेटणार आहे। त्यानंतर y ची किंमत काय येणार आपल्याला, y बरोबर जे अधिक 5/2 आहे ते पलीकडे जाऊन काय होतील वजा 5/2 ही एक किंमत भेटणार आहे आणि और मध्ये y बरोबर 2 y बरोबर 2 ही एक किंमत भेटणार आहे। अशा प्रकारे y च्या आपल्याला दोन किमती भेटतात। बघा इथं y बरोबर काय भेटलं वजा 5/2 आणि y बरोबर 2 अशा दोन किमती आपल्याला इथे मिळाल्या। असं आपण प्रश्न क्रमांक 5 पण इथं सोडवलेला आहे विद्यार्थी मित्र। चला पुढचा प्रश्न घेणार आहोत, त्या अगोदर तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय। चला पुढचा प्रश्न घेऊया, एक मिनिट फक्त। इथं जे अधिक 2 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन वजा 2 होतील, हे एकदा करेक्शन करून घ्या, वजा 2। ठीक आहे, आता घ्यायचा स्क्रीनशॉट आणि पुढचा प्रश्न आपण बघूयात। झालाय, चला पुढचा प्रश्न छोडेंगे नाही फोड़ देंगे प्रश्न।
हा हा आहे प्रश्न क्रमांक 6 शेवटचा एकदम लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन, एकदम इझी लेवल मध्ये सोडवू आपण त्याला, हार्ड काही नाही हा. यामध्ये सुद्धा 5 आहे बघा. मग तुम्हाला माहित आहे एकदा एक्सचा वर्ग जे असेल, वायचा वर्ग असेल, एमचा वर्ग कशाचा वर्ग असू द्या, याच्या बाजूचा जो अंक असतो सहगुणक त्याला घालवायचा असतो अगोदर. म्हणून इथं काय करावं लागणार आपल्याला, अरे नाही, एकदा ह्याला आपल्या समीकरण सामान्य रूपात करून घ्यायचं अगोदर. ठीक आहे, सामान्य रूपामध्ये कसं करून घेतो आपण, जसं घपकन आलं पाहिजे बघा. 5x चा वर्ग, आता इथं अधिक 4x आहे, तिकडे आले वजा 4x झाले, आणि अधिक 7 झाले वजा 7 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला मिळालं. तर ह्यामध्ये आता करून घ्यायचं व्यवस्थित, याला सगळीकडे 5 न काय करून घ्यायचं, भागून घ्यायचं. मग याला जर 5 न भागलं तर याला 5 न भागायचं, याला 5 न भागायचं. मग आपल्याकडे काय येणार आहे, मग आपल्याकडे तर 5 5 कटले, राहिलं फक्त x चा वर्ग वजा 4/5 x आणि वजा 7/5 बरोबर 0. इथपर्यंत आपल्याला मिळणार आहे. इथपर्यंत समजलं. तर आता पुढे काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला k ऍड करायचा असतो. मग k ऍड करायचा असल्यावर आपण काय करणार, x चा वर्ग वजा 4/5x. आता ह्यामध्ये आपल्याला अधिक k ऍड करायचा आहे. ठीक आहे, जसा हे अधिक k ऍड केला की आपल्याला समोर काय येतं, x आहे, x घेतला, इथं वजाचं चिन्ह आहे तो वजा घेतला, आणि a घेतला, ह्याचा गेला वर्ग. एवढं आपल्याला करणं असतं. ठीक आहे, तर पुढे काय येणार मग आपल्याला ह्याचं संक्षिप्त रूप जे आहे ते करून घ्यायचं मोठ्यामध्ये. ठीक आहे, आता हे तुम्हाला परत नाही सांगत, बाकीच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये आपण समीकरणात केले, ह्याचं डायरेक्ट लिहून टाकू आपण. काय घेतला आपण, x चा वर्ग घेतला वजा 4/5x अधिक k, हे जशाला तसं. पुढं x चा वर्ग वजा 2x गुणिले a अधिक a चा वर्ग. ठीक आहे, हे कसं घेतलं आपण तुम्हाला माहित आहे, आपण एकदा सांगितलेलं होतं. परत सांगू काय, ठीक आहे सांगतो. परत म्हणताल बाबा सर आम्हाला सांगणं गेले ते x वजा a, याचं करण्यासाठी आपल्याला माहित आहे की a वजा b चा वर्ग जर असेल तर काय येते, पहिल्या पदाचा वर्ग a चा वर्ग वजा 2 गुणिले a गुणिले b अधिक b चा वर्ग. ह्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे समीकरण आणलेलं आहे आपण. ते कसं केलं बघा, हे x जे आहे वजा a जे आहे याचा वर्ग केला तर x चा वर्ग येतो पहिल्यांदा वजा 2xa अधिक शेवटी जे आहे त्याचा वर्ग याचा वर्ग, असं केलेलं होतं. ठीक आहे, समजलं. चला पुढे करूया. आता नेक्स्ट आपल्याकडे काय दिलं, आपल्याला k ची किंमत काढायची असते. पण k ची किंमत काढण्या अगोदर a ची किंमत काढावी लागते, आणि मधल्याला मधलं सारखं असते. हे वजा 2xa साठी हे आपल्याला वजा 4x असणार आहे. तर हे अगोदर आपण सोडून घेऊया की जे वजा 2xa बरोबर वजा 4/5x हे आहे. तर दोन्ही साईडला वजा वजा गेट कॅन्सल होतात, तुम्हाला सांगितलेलं आहे मी. त्यानंतर जे 4/5 हा x वर घेऊ आपण, तर काय भेटणार आपल्याला, इथं 2x गुणाकार येतात, इकडे येऊन काय झाले भागाकारामध्ये 2x. आता हे कट जाणार बघा, कसं मास्तर म्हणेन तसं. इथं b1 b आणि b2 4 कटले, वर काय राहिलं, वर आणि x पण कटला, तर राहिलं काय बघा आता याच्यामध्ये राहिलं फक्त 2/5 हे इथं राहिलेलं आहे. तर याची किंमत काय मिळाली मग आपल्याला, याची किंमत मिळाली 2/5 जे राहिलं होतं ते याची किंमत मिळाली. ही a ची किंमत आपल्याला इथं मिळालेली आहे. ही जी मिळालेली किंमत आहे जे 2/5 ह्याच्यावर आपल्याला k ची किंमत काढता येईल. मग k ची किंमत काढण्यासाठी आपल्याला माहित आहे a चा वर्ग करतो आपण, आणि k बरोबर a चा वर्ग काय 2/5 चा वर्ग, 2/5 चा वर्ग केला तर k बरोबर मिळतं 2 चा वर्ग 4 आणि 5 चा वर्ग 25. ही k ची किंमत आपण इथं काढलेली आहे बघा. a आणि k ची किंमत मिळाली की समीकरण सोडवायला आपल्याला एकदम सोपं जाणार आहे. ठीक आहे, हे पुसून टाकतो, याची काय आता गरज राहील नाही, हे सोडून टाकू आपण. आता बघा ह्यामध्ये काय करू आपण, समीकरण जे दिलेलं आहे त्या समीकरणामध्ये आपण किमती टाकून टाकू. समीकरण काय आपल्याकडं, x चा वर्ग वजा 4/5x आणि वजा 7/5 बरोबर 0. हे जे समीकरण आहे यामध्ये k ची किंमत जी आहे 4/25 ती आपल्याला ऍड करायची आहे. मग इथे घेतला आपण x चा वर्ग वजा 4/5x जशाला तसा. आता k ची किंमत एकदा अधिक 4/5 एकदा वजा 4/25 आणि नंतर आहे वजा 7/5 बरोबर 0. एवढं लिहिलं की तुम्हाला माहित आहे एकदा ह्यांचे 3 गट करायचे आणि एकदा ह्यांचे 2 गट करायचे. मग यांचा तिघांचा एक गट केला आणि ह्या दोघांचा एक गट केला, त्यावेळेस आपल्याला समीकरणामध्ये सोडवायला सोपं जाणार आहे. मग याला माहित आहे एकदा वर्गमूळ ह्याचं चिन्ह त्याचं वर्गमूळ, मग x वर्गाचा वर्गमूळ x
ह्या वजाचं चिन्ह आणि ह्याचं वर्गमुळात बघा 4चं वर्गमूळ 2 छेदामध्ये 25चं वर्गमूळ 5 याचा कंसाचा वर्ग करायचा आणि नंतर पुढे काय आहे वजा 4/25 आणि वजा 7/5 हे एकदा सोडून घेऊ आपण साईडला आपल्याकडे आहे वजा 4/25 आणि वजा 7/25 तुम्हाला माहित आहे समीकरणामध्ये सॉरी अपूर्णांकामध्ये छेद समान असेल तर वरचं काय होत असते वरची होत असते काय वरची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल वजाबाकी तर समान चिन्ह आहे ते बेरीज होणार 7 आणि 4 11 होतील आपल्याकडं तर 7 आणि 4 11 तर इथे येणार आपल्याकडं 11 वजा छेदामध्ये दोन्हीकडे 25 आहे तर इथे येणार 25 वजा 11/25 हे आपल्याला इथे मिळणार आहे बरोबर आहे हे एक मिनिट हे जे वजा 11/25 इथे मिळत आहे ते एकदा बघून घेऊ आपण म्हणजे प्रॉब्लेम नको यायला आपल्याला नेक्स्ट टाइमला एक मिनिट स्केप नेक्स्ट हा तर विद्यार्थी मित्र हो त्याला इथं आपली एक मिस्टेक झाली 7/5 आहे बघा इथं 7/5 इथं आपण 25 घेतलेले तर ते कट करतो आपण हे 7/5 घेतले तर बघा 4 गुणिले 5 4 25 वजा 20 आणि वजा 25 गुणिले 7 तर 25 संग 150 25 5 600 25 संग 150 25 7 175 म्हणजे 175 येणार आणि खाली शेवटी 25 5 600 125 येणार तर बघा वजा वजा म्हणजे यांची काय होणार आहे बेरीज मग याची बेरीज किती येते 175 अधिक 20 195 वजा 195 इथे घेऊ आपण वजा 195 भागिले 125 तर भाग दिला याला 5 न तर 5 दुने 10 5 5 25 5 त्रिक 15 आणि 5 5 5 9 45 म्हणजे काय आलं आपल्याकडे वजा 39/25 हे आपल्याला फायनल उत्तर भेटते इथं घेतलं मग इथं डायरेक्ट काय घेणार आपण वजा 39/25 घेणार मग इथं घेतलं आपण वजा 39/25 घेतला तर यानंतर काय करायचं आता आपल्याला याचा वर्ग याच्यासारखा काय करायचं कंसाचा वर्ग करायचा मग इथं आपण x वजा 2/5 कंसाचा वर्ग तसंच 39चा वर्गमूळ नाही निघत मग ह्याला काय केलं आपण वर्गमुळामध्ये 39 भागिले 25चं वर्गमूळ 5 याचा केला आपण वर्ग आता बघा इथं वजाचं चिन्ह होतं ठीक आहे वजाचं आता तुम्हाला हे समजलं असेल इकडचं पुसून टाकतो यामध्ये काय केलं बघा आपण ह्यामध्ये सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे समीकरण आहे ह्यामध्ये आता हे आपल्याला a वजा b च्या स्वरूपात मिळालं a वजा b याचा वर्ग वजा b चा वर्ग केलं की आपल्याला काय भेटतंय माहिती आहे तुम्हाला a एका कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b आपल्याला मिळते तर ह्या ठिकाणी बघा a आहे या ठिकाणी b आहे असं समजा तर एकदा कंसामध्ये आपण या सगळ्याची बेरीज लिहू x वजा 2/5 अधिक जे वर्गमुळामध्ये 39/5 आहे ते घेऊया नंतर दुसऱ्या कंसामध्ये काय घ्यायचं दुसऱ्या कंसामध्ये घ्यायचं जे x वजा 2/5 वजा वर्गमुळामध्ये 39/5 आहे हे घेऊया हे तर बरोबर 0 बरोबर 0 बरोबर 0 हे घेऊन टाकू त्यानंतर आता हे जे समीकरण दिले ह्याला आपण थोडं अजून पुढे लिहूया x अधिक 2/5 अधिक वर्गमुळामध्ये 39/5 बरोबर 0 आणि याला पुन्हा आपण ऑर मध्ये लिहू शकतो किंवा असं लिहू शकतो किंवा x वजा 2/5 वजा वर्गमुळामध्ये 39/5 बरोबर 0 त्यानंतर आता x ची किंमत काढायची म्हणून x बरोबर काय लिहिणार आपण हे जे अधिक 2/5 आहे तिकडे जाऊन आले वजा 2/5 आणि जे अधिक वर्गमुळात 39/5 आहे ते वजा वर्गमुळामध्ये 39/5 झाले त्याला नंतर आपण पुढे लिहू शकतो किंवा पुढे लिहिणार आपण x बरोबर इथं काय येणार मग x बरोबर आता x बरोबर इथं येणार जे वजा 2/5 आहे तिकडे जाऊन काय झाले अधिक 2/5 आणि जे वजा वर्गमुळात 39/5 आहे ते आले अधिक वर्गमुळामध्ये 39/5 आता दोघांमध्ये इथं बघा छेद समान आहे ते एकदाच लिहू आपण मग x बरोबर छेद समान आहे तो छेदात एकदाच 5 घेतले वरी राहिलं का आपल्याला वजा 2 वजा वर्गमुळामध्ये 39 किंवा दुसरी किंमत काय भेटते आपल्याला x बरोबर 2 इथं एकदाच घेऊ आपण अपूर्णांकामध्ये 5 अपूर्णांकात एकदाच 5 घेतले समोर काय घ्यायचं 2 अधिक वर्गमुळामध्ये 39 ही किंमत मिळालेली आहे बघा x च्या इथं आपल्याला दोन किमती मिळाल्या अशा प्रकारे प्रश्न 6 ला 6 जो वर्ग आहे तो आपण इथं सोडवलेले आहेत म्हणजे सराव संच 2.3 इथं सोडवला याचा तो हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता विद्यार्थी मित्र जरा बाजूला हो तुम्ही
ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे हा 2.3 सराव संच घेतला. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सराव संच 2.4 यावरती चर्चा करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्र. तोपर्यंत थांबू आपण. धन्यवाद.